वेगवेगळ्या राजकीय पक्षांची विचारसरणी वेगवेगळी असली तरी राज्यात सत्तेतील आमची युती ही राजकीय स्वरूपाची असून आम्ही विकासासाठी एकत्र आलोय, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी व्यक्त केलं। मिरजमध्ये नायकवडी हे पत्रकारांशी बोलत होते। राज्यात बार्टीच्या धर्तीवर मार्टी तयार केली जाणार असून यामुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना फार मोठा फायदा होणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। मुंबईमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घ्यायची, पक्षप्रवेशाची चर्चा करायची, मात्र बाहेर येऊन निधीबाबत भेट झाली असं बोलण्याचं काहींनी केलं असं सांगून नायकवडी पुढे म्हणाले, पूर्व इतिहास तपासून त्यांचा हेतू आणि उद्देश बघूनच मिरजेतील नगरसेवकांना राष्ट्रवादीत पक्षप्रवेश दिला जाणार आहे। दर्गा विकास निधीच्या पाठपुराव्याबाबत इतर कोणाचा दुरान्वय संबंध नाही। मी पहिल्यापासून दर्ग्याला निधी मिळण्याबाबत प्रयत्न करतोय, मात्र अगोदरच्या नेत्यांनी हा निधी पाण्यात घातला होता, अशी टीकाही नायकवडी यांनी केली। राज्यात बार्टीच्या धर्तीवर मार्टी तयार केली जाणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या अगोदर याबाबतची घोषणा होण्याची अपेक्षा आहे, असं सांगून नायकवडी पुढे म्हणाले, राज्य सरकारने वक्फ बोर्डाच्या जमिनी संरक्षित करण्याबाबत निर्णय घेतलेत। अजून सेक्युलर आहे असं तुमचं म्हणणं आहे? निश्चितपणानं प्रत्येक भाषणात अजितदादांच्या आहे की मी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारापासून तत्सोबरी हरलेलो नाही आणि हरणार मग आता काल राम मंदिर झालं त्याबद्दल काय मत आहे राष्ट्रवादी? काय राम मंदिराच्या इव्हेंटला तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारता तसं मी उत्तर देईन। मला नाही भेटलेली कोण, दादांना भेटले तसं माझ्या कानावर आलंय, दादांना भेटले तर असं माझ्या कानावर आलंय। पण ते एक आहे की तुम्हाला एकच सांगितलं मी की सांगली महापालिका क्षेत्रातला कोणताही विषय असेल तर दादांना माहिती आहे की इद्रिस नायकवडी हा आपला तिथला एक खंदा कार्यकर्ता समर्थक आहे आणि त्याला इथला अभ्यास आहे। त्यामुळे समजा असा विषय काय आला दादांच्या कानावर तर निश्चितपणानं त्यात दादा माझी भूमिका काय आहे हे समजून घेतील, त्यावेळेला मी त्या संबंधात तिथं दादांशी बोलेल ना। परवाच्या भेटीसंदर्भात दादांना तुमच्याशी काही चर्चा? अजिबात काही चर्चा केलेली नाही, कारण मला वाटतं की तसा विषयच नाही आहे तिथं। तुम्ही तिथं होता म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तिथं होता त्यावेळेला? अहो मी आता प्रदेशमध्येच असतो ना दिवसभर, आठवड्याला मी प्रदेशचं काम करतो तर आठवड्याभर मी प्रदेश ऑफिसमध्येच असतो। नाही, त्या बैठकीच्या रूममध्ये तुम्ही होता? नाही, रूममध्ये वगैरे काय नव्हतं मी कुठं असं। इतके वर्ष तुम्ही जनाबसाहेब असतील किंवा तुम्ही असाल पक्षाशी तुम्ही काम केला, मात्र प्रदेश स्तरावर एवढे मोठी काम करण्याची जबाबदारी अगोदर दिली गेली नव्हती, बरं आत्ता दिली गेली। तर काय वाटतं तुम्हाला याबद्दल? खरं तर माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं की एवढी मोठी जबाबदारी मला सोपवली जाईल, पण अचानकपणाने दादांनी माझ्या संबंधात हा विषय डोक्यात घेतला। त्यांना जे काही त्यांचे जवळचे लोक असतील, सल्लागार असतील, त्यांनी सांगितले की हा एक माणूस अल्पसंख्याक विभाग सांभाळायला एक समर्थ माणूस आहे, चांगला माणूस आहे, कॅपॅसिटीचा माणूस आहे असं त्यांना सांगितलं गेलं असेल आणि म्हणून दादांनी माझा विषय डोक्यात घेतला आणि त्यांनाही माझ्याबद्दलचा एक कॉन्फिडन्स, माझ्याबद्दलचा विश्वास त्यांच्याकडं फार मोठा असल्यामुळं त्यांनी अचानकपणाने ही जबाबदारी मला सोपवलेली आहे आणि मी त्या पद्धतीनं कामाला लागलो आहे आणि 2 महिन्यात मी आउटपुटही दाखवलेलं आहे माझ्या कामाचं काय आहे।